यंदा 2024 या वर्षात एकूण 4 ग्रहण लागणार आहेत। यामध्ये 2 ग्रहण लागले आहेत तर 2 ग्रहण लागायचे बाकी आहेत। चंद्रग्रहणाच्या बाबतीत बोलायचं झाल्यास पहिलं चंद्रग्रहण 25 मार्च 2024 रोजी लागलं आहे तर दुसरं चंद्रग्रहण 18 सप्टेंबर 2024 रोजी लागणार आहे। त्यानंतर 2 ऑक्टोबर 2024 रोजी वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण लागणार आहे। खगोल विज्ञानानुसार जेव्हा चंद्र, सूर्य आणि पृथ्वी एका सरळ रेषेत येतात तेव्हा सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर तर पडतोच पण चंद्रावर नाही पडत। याच घटनेला चंद्रग्रहण म्हणतात। वर्षातील दुसरं चंद्रग्रहण 18 सप्टेंबर रोजी दिसणार आहे। भारतीय वेळेनुसार चंद्रग्रहण सकाळी 6:12 सुरू होणार आहे। हे चंद्रग्रहण सकाळी 10:17 समाप्त होणार आहे। या ग्रहणाची एकूण वेळ 4 तास 29 मिनिटांपर्यंत असणार आहे। वर्षातील दुसरं आणि शेवटचं चंद्रग्रहण हे भारतात दिसणार नाही, त्यामुळे या चंद्रग्रहणाचा सूतक काळ देखील ग्राह्य धरला जाणार नाही। हे पूर्ण चंद्रग्रहण असणार आहे। 18 सप्टेंबर रोजी होणारं चंद्रग्रहण हे युरोप, आफ्रिका, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, प्रशांत सागर, अटलांटिक महासागर, हिंद महासागर, अंटार्क्टिकासह इतर क्षेत्रफळात दिसणार आहे। आपल्या धर्मात तसेच ज्योतिष व वैदिक शास्त्रात सूर्य किंवा चंद्राच्या ग्रहणाला शुभ मानलं जात नाही, कारण ग्रहणाच्या दरम्यान नकारात्मक ऊर्जेचा संचार वाढतो आणि शास्त्राच्या नियमानुसार चंद्रग्रहणाच्या काळात काही कामे करणे निषिद्ध आहेत आणि त्यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक आहे। हे नियम कोणते आणि ग्रहण काळात काय योग्य आणि काय अयोग्य आहे हे जाणून घेऊया। चंद्रग्रहणात स्वतःवर संयम ठेवून माळजप केल्याने अनेक पटीने लाभ होईल। ओम नमो नारायणाय या मंत्राचा 8000 वेळा जप केल्याने तुम्हाला मानसिक आणि आध्यात्मिक लाभ मिळेल। असे केल्याने तुमची स्मरणशक्ती देखील वाढेल। ग्रहण काळात जेवण करू नये आणि शक्य झाल्यास पाणी पण पिऊ नये, पण वृद्ध व्यक्ती, आजारी व्यक्ती, लहान मुले, गर्भवती महिलांसाठी या नियमात थोडी सूट असते। हे सर्व आपापल्या क्षमतेनुसार अन्न पाणी घेऊ शकतात। ग्रहण काळात घरात शिजवलेले आणि तयार ठेवलेले अन्न खाऊ नये। शिजवलेले अन्न गायी व कुत्र्यांना खाऊ घालावे आणि नवीन जेवण तयार करावे। दुधापासून बनवलेल्या वस्तूंमध्ये तुळस टाकून ठेवा, अन्यथा ग्रहणानंतर ते खाण्यायोग्य राहत नाही। ग्रहण पूर्ण झाल्यावर चंद्राचे दर्शन घेऊन जेवण करावे। ग्रहणावेळी घातलेले कपडे स्नान केल्यानंतर घालू नये, स्वच्छ आणि धुतलेले कपडेच घालावे। चंद्रग्रहणानंतर पांढऱ्या वस्तू, साखर आणि दुधापासून तयार केलेले पदार्थ दान करावे। असे केल्याने अशुभ प्रभावाला सामोरे जावे लागत नाही आणि कुंडलीत असलेला चंद्रदोष देखील कमी होतो। ग्रहण काळात पती पत्नीने संयम बाळगून ब्रह्मचर्य नियमांचे पालन करावे। ग्रहण काळात निर्माण झालेल्या नात्यांमधून जन्मलेल्या मुलांमध्ये विकृती निर्माण होण्याची शक्यता असते, त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा। ग्रहणाच्या वेळी कोणतेही शुभ किंवा नवीन कार्य सुरू करू नये। ग्रहण काळात व्यक्तीने झोपण्याऐवजी धार्मिक पुस्तकांचे वाचन किंवा देवाचे नामस्मरण करावे। ग्रहण काळात गर्भधारणे संदर्भात अनेक प्रकारच्या गोष्टी प्रचलित आहेत आणि गर्भवती महिलांना ग्रहण काळात खूप काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो। असे मानले जाते की ग्रहणाच्या वेळी नकारात्मक शक्तींचे वर्चस्व सुरू होते, त्याचा अशुभ प्रभाव गर्भावर पडतो। म्हणूनच चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांना लक्षात ठेवून शास्त्रामध्ये सांगितलेले नियम पाळावे लागतात। चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्राची किरणे अपवित्र होतात, त्यामुळे गरोदर महिलांनी चुकूनही चंद्रग्रहण पाहू नये आणि घराबाहेरही जाऊ नये। न जन्मलेल्या मुलाच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो, तसेच हे डोळ्यांसाठी नुकसानदायक ठरू शकते। त्यामुळे गर्भवती महिलांनी चंद्रग्रहणाच्या वेळी चंद्र पाहू नये। चंद्रग्रहणाच्या वेळी गर्भवती महिलांनी कात्री, सुई इत्यादी धारदार वस्तूंपासून दूर राहावे। यासोबतच पोटावर गेरू लावावे। अनेक महिला यावेळी विणकाम करतात, जे योग्य नाही। गर्भवती महिलांनी हा नियम पाळला पाहिजे। गरोदर महिलांनी चंद्रग्रहणाच्या वेळी खाणे आणि स्वयंपाक करणे टाळावे। असे मानले जाते की ग्रहणाच्या अशुद्ध किरणांमुळे अन्न दूषित होते, त्यामुळे गर्भवती महिलांनी ग्रहण काळात खाणे टाळावे। ग्रहणाच्या वेळी अन्न सेवन केल्याने बालकांच्या विकासावर अशुभ परिणाम होतो। यासोबतच जर तुम्ही अन्न शिजवले असेल तर त्यात तुळशीचे पान टाका, जेणेकरून ग्रहण काळातही अन्न शुद्ध राहते। चंद्रग्रहणाच्या वेळी गरोदर महिलांनी घरीच आराम करावा आणि प्रवास व कोणतेही काम करणे टाळावे। यासोबतच चंद्रग्रहण संपल्यानंतर पाण्यात गंगाजल टाकून स्नान करावे।
व जुने वस्त्र दान करावे व नवीन वस्त्रे परिधान करावीत। गर्भवती महिलांनी चंद्रग्रहणाच्या वेळी मंत्रांचा उच्चार, हनुमान चालीसा किंवा धार्मिक पुस्तकांचे पठण करावे। यावेळी हवन करणे देखील शुभ राहील। दान ग्रहण काळात किंवा ग्रहणानंतर अवश्य करावे। असे केल्याने आई आणि बाळाचा चांगला विकास होतो आणि आरोग्य चांगले राहते।